लातूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर कारच्या भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। शनिवारी सायंकाळी 6 वाजता हा अपघात झाला। अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचा 4 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता। लवकरच नव्या आयुष्याला ते सुरुवात करणार होते, मात्र एका अपघातात दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की 4 दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या वादग्रस्त वधूवराचा कार अपघातात मृत्यू झाला। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटी जवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कारची धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला होता। मृत्यू झालेल्यांची नावे अक्षया सुनील चव्हाण वय वर्ष 23 आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिंगारे वय वर्ष 25 अशी आहेत, तर चालक अक्षय यादव सिरसट वय वर्ष 22 हा जखमी झाला आहे। वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिंगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवाशी हल्ली मुकाम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी 15 तारखेला मांजरसुंबा इथं साखरपुडा झाला होता। दोघांचंही लवकरच लग्नही होणार होतं। अक्षय हिची आज लातूर येथे महापौर शनेची परीक्षा होती। परीक्षा देण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली। वाशी येथून पहाटेच टाटा नेक्सॉन गाडीने MH25 BA 5064 जात असताना हा अपघात झाला। रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट एडशी टोलवेच्या कमानीला धडकली। अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले। जखमी चालकाला 108 ला कॉल करून उपचारासाठी पाठवले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा प्राथमिक रुग्णालयात पाठवला आहे।